समाधान सरवणकर देखील शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण बघितलं सदा सरवणकर हे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले होते। त्याच्या पाठोपाठ आता समाधान सरवणकर हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। समाधान सरवणकर हे सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत आणि आता ते देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। समाधान सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी सदा सरवणकर हे देखील या ठिकाणी आलेले होते। मनसेचे इतर प्रमुख नेते देखील आता शिवतीर्थावर एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। मनसेनं माहीम मतदारसंघामधून अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। अमित ठाकरे हे माहीममधून पहिल्यांदाच आपली निवडणूक लढवत आहेत आणि याच मतदारसंघावरून आता मोठा पेच निर्माण झालेला आहे, कारण अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यांची अनेकदा मनधरणी करण्यात आली, मात्र सदा सरवणकर हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ते निवडणूक लढवणार आहेत। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, समाधान सरवणकर हे देखील आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले, तसंच काही मनसेचे प्रमुख नेते देखील दिसत आहेत। सदा सरवणकर हे राज ठाकरेंना भेटण्यासाठी येणार होते, परंतु त्यांचं बोलणं झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की आमचे जे दुसरे नेते आहेत नितीन सरदेसाई त्यांच्याशी बोलणं करून घ्या आणि त्या अनुषंगाने मग सदा सरवणकर यांचे पुत्र जे समाधान सरवणकर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। राज ठाकरे यांचं निवासस्थान जे आहे त्याच्या बाजूला जे नवीन कार्यालय झालं त्या कार्यालयामध्ये समाधान सरवणकर आणि नितीन सरदेसाई यांच्यात चर्चा सुरू आहे। पहिला राऊंड झाल्यानंतर त्यांनी जे मेसेज होता सदा सरवणकर यांचा तो समाधान सरवणकर यांनी सांगितलेला आहे। नितीन सरदेसाईंनी ते ऐकलं आणि राज ठाकरे यांना सुद्धा त्यांच्या बाबतीत सांगितलेलं आहे। राज ठाकरेंच्या कानावर टाकल्यानंतर पुन्हा एकदा नितीन सरदेसाई हे बाजूच्या कार्यालयात आलेले आहेत आणि समाधान सरवणकर यांच्याशी बोलत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदरीतच आता अतिशय कमी वेळ उरलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढच्या काही मिनिटांमध्ये या संदर्भात निर्णय होईल। सदा सरवणकर जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवतात का हे पाहणं महत्वाचं आहे। सदा सरवणकर यांच्या नुसार जर तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा अमित ठाकरे यांना सुद्धा होऊ शकतो असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि हेच गणित जे आहे ते राज ठाकरेंना मांडायला सांगितलं, राज ठाकरे यांच्या समोर मांडायला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या वरच्या बंगल्यावरून निघून राज ठाकरेंच्या निवासस्थानाजवळ आलेले या ठिकाणी आहेत। आता हे गणित सांगितल्यानंतर राज ठाकरे हे काय निर्णय घेतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। मनोज, समाधान सरवणकर यांची नितीन सरदेसाई यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे भेटू शकतायत का? या संदर्भात ही चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे भेटण्याची सुद्धा शक्यता आहे, परंतु वेळ अतिशय कमी आहे। जर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची जर दोघांमध्ये विचारविनिमय झाला आणि त्यांनी अनुमती दिली तर सदा सरवणकर जे आहेत ते उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतील, परंतु यातून जर काही मार्ग निघाला नाही तर उमेदवारी अर्ज सुद्धा कायम ठेवू शकतात। परंतु या दरम्यान जर त्यांनी मान्य केलं दोघांनीही तर राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता सुद्धा आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण बघतोय सदा सरवणकर हे भेटीसाठी आलेले आहेत, मात्र त्याआधी समाधान सरवणकर यांची नितीन सरदेसाई यांच्यासोबत चर्चा पार पडतीये आणि ही चर्चा झाल्यानंतर कदाचित राज ठाकरे हे देखील सदा सरवणकर यांना भेटू शकतात। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत, त्यामुळे या मिनिटांमध्ये आता नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागलेलं आहे। माहीम मतदारसंघाचा आता जो पेच आहे तो अद्यापही कायम आहे। सदा सरवणकर यांची काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती, मात्र त्या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आणि या सल्ल्यानंतर आता सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले। मात्र त्या ठिकाणी आल्यानंतर आता राज ठाकरे यांनी त्याआधी नितीन सरदेसाई यांच्याशी चर्चा करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्यामुळे सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर हे नितीन सरदेसाई यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि शिवतीर्थ शेजारी असलेल्या मनसेच्या कार्यालयामध्ये या दोघांमध्ये चर्चा पार पडतीये। त्यामुळे या चर्चेमधून नेमकं काय निष्पन्न होतोय आणि या चर्चेनंतर स्वतः राज ठाकरे हे देखील सदा सरवणकर यांना भेटणार का आणि या पेचावर नेमका निर्णय घेणार का हे देखील पाहावं लागणार आहे। थोड्याच वेळामध्ये हा संपूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे। सदा सरवणकर नेमका काय निर्णय घेतात की आपल्या निर्णयावर ठाम राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर माहीम मतदारसंघावरचा हा पेच आता वाढताना दिसतोय। अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 3 वाजता हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ आहे, त्यामुळे या काही मिनिटांमध्ये नेमकं काय घडामोडी बदलतात हे पाहावं लागणार आहे। शिवतीर्थावर आता मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। सदा सरवणकर आपल्या कार्यकर्त्यांसह शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत।